आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये 17,000 ज्येष्ठ नागरिकांना साहित्याचं वाटप करण्यात आलंय। परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक मंच आणि आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं। पाथरी रोड परिसरातील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे हे शिबिर संपन्न झालं असून यात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांसंबंधी लागणारं साहित्य उपकरणे मोफतपणे वाटप करण्यात आले। यात चष्मा, कानाची मशीन, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, हाताची स्टिक, कमोड, बसण्याची चेअर यांसह अन्य उपकरणं या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना वाटप करण्यात आले। शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार राहुल पाटील, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, हॉस्पिटलचे अधिष्ठाता शिंदे, डॉक्टर विवेक नावंदर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झालं। यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याबाबत उद्भवणाऱ्या विविध समस्या ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून विविध प्रभागात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून सोडविण्यात आले। त्या अनुषंगानेच राज्यातील सर्वात मोठे महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून 17,000पेक्षा जास्त नागरिकांना विविध उपकरणं देण्यात आले। या शिबिरात जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सगळ्यात मोठा कॅम्प आज वाटपाचं महाशिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 17,000पेक्षा जास्त साहित्याचं वाटप परभणी विधानसभेतील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना करण्यात आलेला आहे। डोळ्याचा चष्मा असेल, कानाची मशीन असेल, ओठाखाली दात, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, हातातील स्टिक, संडासला बसणारी चेअर, कोमोडची, अशा अनेक प्रकारच्या त्यांना दिलासा देणारे साहित्याचं वाटप आपण इथे केलेलं आहे। आम्ही जे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केलेली आहे त्यामध्ये जवळपास 300 शाखा आज कार्यरत आहेत। मग ज्येष्ठ नागरिकांना काही त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही जरी अडचणी असतील तर या माध्यमातून, मंचाच्या माध्यमातून आम्ही सोडवतो। त्यामुळे भारत देशातील सगळ्यात मोठा कॅम्प किंवा महाशिबिर हे आज म्हणजे झालेला आहे। त्यामध्ये 17,000 साहित्य आम्ही वाटप केलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण परभणी तालुक्यातून लोक इथं आलेले आहेत आणि अशा प्रकारचे शिबिर आम्ही दर 3 महिन्याला घेणार आहोत। म्हणून माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिक मंच आपण स्थापन केलेला आहे, त्यामध्ये आपण नोंदणी करावी। नोंदणी केल्यानंतर आपल्याला कसल्या प्रकारची अडचण येणार नाही। घरपोच सगळं साहित्य किंवा आपल्याला लागणार जे काही गरजेचं सामान असेल ते यापुढे सुद्धा अशाच प्रकारचं निरंतर ही सेवा चालू राहणार आहे। फ्री फायर असेल किंवा अशा प्रकारचे जे गेम्स असतील यांना शासनाने याला प्रतिबंध घातला पाहिजे। काही लॉटरी आहे, तुम्ही पाहिला असेल, काही ते प्लेइंग कार्ड्स, पत्ते खेळणारे, काही आम्हाला तर तेवढं काही माहित नाही, पण त्या गोष्टी त्या मोबाईलवर अवेलेबल असल्यामुळे लहान वयामध्ये मुलांना व्यसन लागतं। म्हणून याच्यावर तर बंधन घातलंच पाहिजे। पण मोबाईल वापरण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं 10-12 वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल बंदी ही निश्चित केलीच पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही। या गुगलच्या माध्यमातून, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणून याच्यावर कुठं ना कुठं तरी एक सेन्सर बोर्डासारखे प्रतिबंधात्मक कारवाई, एक नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24, परभणी।